नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे दादूची आई। तर आज मी तुम्हाला कमी पदार्थांमध्ये होणारी एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे। आमच्याकडे पोटभरी मिरची म्हणतात त्याला, पोटभरी मिरची बनवून दाखवणार आहे। तर पोटभरी मिरचीसाठी लागणारे साहित्य, हिरव्या मिरच्या लागतात। तर हिरव्या मिरच्या अशा मोठी जर मिरची असली तर तिचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि तिचा असा मध्ये पोट चिरून घ्यायचं, मध्यभागी तिला एक चीर द्यायची अशी, आणि त्याच्यात मीठ भरून घ्यायचे। मीठ भरल्यानंतर ते मिरच्या तळून घ्यायचे आणि इकडे बेसन पीठ घ्यायचे। तर त्या बेसन पिठामध्ये फक्त मीठ आणि ओवा घालून ते पीठ मी आता भिजून घेणार आहे। खूप अशा कमी साहित्यामध्ये होणारी आणि पटकन झटकन होणारी रेसिपी आहे। त्याच्यासाठी खूप घट्ट पण पीठ भिजायचं नाही आणि खूप पातळ पण पीठ भिजायचं नाही। इकडे तेल तापत ठेवून दिलेलं आहे मी कढईमध्ये। खूप कमी साहित्य लागतंय या रेसिपीला। हिरव्या मिरच्या, बेसन पीठ, मीठ आणि थोडंसं ओवा टाकून घ्यायचे पिठामध्ये आणि ते असं थोडंसं पातळ भिजून घ्यायचे। इकडे खिचडी केलेली आहे आम्ही, खिचडी पण शिजत आलेली आहे। थोडा काय टाकायचा, आज मला व्हिडिओ शूट करण्यासाठी कॅमेरामन पण भेटले नाही। माझी बहीण आहे, मोठी बहीण, ती माझा व्हिडिओ शूट करते। रोज मी माझ्या हातात मोबाईल घेऊन किंवा एखाद्या जागेवर मोबाईल सेट करून व्हिडिओ बनवते। पाणी पाहिजे का तुला? आणखी पाणी घे। माझ्या बहिणीची मुलगी पाणी मागते प्यायला। हे बघा, अशा पद्धतीने पीठ भिजून घेतलेलं आहे मी। जवळ मिरच्या दिसणार, हे बघा अशा एक एक मिरच्या इथं सगळे पण टाकून घेतल्या तरी चालतील अशा पिठामध्ये। म्हणजे जशा हिरवी मिरचीची पूर्ण हिरवी मिरचीची भजी जरी म्हटलं तरी चालेल, पण आमच्याकडे त्याला पोटभरी मिरची असं म्हणतात। पोटभरी म्हणजे त्या मिरचीचं पोट चिरून त्याच्यात हे पीठ भरून आणि त्या तळल्या की पोटभरी मिरची तयार। आमच्या घरी ना पूर्वी जेव्हा डाळ भात करायचो ना आम्ही, तेव्हा डाळ भात केला की तोंडी लावायला अशी वेगळी दुसरी अशी भाजी करण्यापेक्षा अशी पोटभरी मिरची माझी आई करायची नेहमी। तेल थोडं टाकलेलं नव्हतं, तेल कडक तापू द्यायचं। मिरच्या दिसताय का तिथे मोबाईल मध्ये? या बघा, अशा प्रकारे पोटभरी मिरची तळून घेतलेली मी। चल बाय बाय।
इकडे खिचडी पण शिजत आलेली आहे आमची. पातेल्यात खिचडी केलेली आहे, आज कुकरमध्ये नाही केलेली. इकडे बेटा, इकडे. हे बघा, अशा रीतीने पोटभरी मिरची तयार झालेली आहे. झटकन आणि पटकन आणि कमी साहित्यामध्ये होणारी अशी रेसिपी ही. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कळवा कमेंट करून. तर बाय सगळ्यांना.